नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वप्रथम आमच्या सर्व दर्शकांना आवाज माझा परिवारातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वळूया आजच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणेकरांनी केलं नववर्षाचं जल्लोषात स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेला उद्यापासून होणार सुरुवात. आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात देखील 31 डिसेंबरच्या मध्यरात्री झाली ठाण्यात 2 ATMमध्ये चोरी. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर निर्माण झालं प्रश्नचिन्ह. सरत्या वर्षाला निरोप देत ठाणेकरांनी नववर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं. प्रत्येकानं आपापल्या परीनं 31चं सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात केलं. चांगल्या वाईट घटनांना विसरून ठाणेकर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले होते. नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी अनेकांनी कार्यालयाला दांडी मारली, तर अनेकांनी अर्धा दिवसच आपली हजेरी लावून घरची वाट धरली होती. अनेक रेस्टॉरंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमध्ये तरुणाईची पावलं थिरकत होती, तर रात्रीचे 12 वाजताच फटाक्यांच्या आतषबाजीच्या जल्लोषात ठाणेकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत केलं. याचवेळी या साऱ्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस दल डोळ्यात तेल घालून वाहन चालकांवर नजर ठेवून होते. सुमारे 20,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यासाठी सज्ज झाले होते. जल्लोषाच्या नादात चेंगराचेंगरी होऊ नये, महिलांवर अतिप्रसंग ओढवू नये, मद्यपी वाहनांना वेसण घालण्यासाठी नाक्यांवर पोलीस तैनात होते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती. गर्दीच्या ठिकाणी कोणताही घातपात होऊ नये यासाठी पोलीस देखील सतर्क होते. ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरू होती. होमगार्डच्या 100 अधिकाऱ्यांबरोबरच 1000 गार्डही पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उतरले होते. गर्दी लक्षात घेता अनेक ठिकाणी बॅरिकेड लावून वाहतुकीचं नियमन करण्यात आलं होतं. दरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी 401 मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मद्य सेवन करून वाहन चालवू नये अशी सूचना पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यामुळे काल संध्याकाळपासूनच विविध चौकांमध्ये नाकाबंदी करून पोलीस मद्यपी चालकांचा शोध घेत होते. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे थांबवण्यात आलेली भरती प्रक्रिया उद्या गुरुवारपासून सुरू होतीये. आरक्षक पदाच्या 385 जागांसाठी 67,000 अर्ज आले आहेत. 2 ते 15 जानेवारी दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून यावेळी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येतेय. यंदा सप्टेंबर महिन्यात प्रथमच ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार आल्यानं महापालिकेला ही भरती थांबवावी लागली होती. त्यानंतर मात्र ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. यावेळी असा गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येक दिवशी केवळ 1,500 उमेदवारांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येणार असून भरतीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. उमेदवारांना त्याच दिवशी शारीरिक चाचणीचा निकाल देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या आस्थापनांमधील आरक्षक पदं भरण्यात आली नव्हती. गेल्या वेळी गोंधळ झाल्यानं ही प्रक्रिया नवीन वर्षात सुरू करण्यात आली आहे. या गोंधळात ज्या 9,000 उमेदवारांची शारीरिक चाचणी रखडली होती, आधी त्या उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. ही चाचणी 100 मार्काची असून त्यांचे मार्क्स आणि शालांत परीक्षेचे मार्क्स असे दोन्ही मिळून मेरिटच्या आधारावर निकाल त्याच दिवशी उमेदवाराच्या हाती दिला जाणार आहे. त्यानंतर ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांची टप्प्याटप्प्यानं चाचणी घेण्यात येणार असल्याची
माहिती उपायुक्त मुख्यालय संदीप माळवी यांनी दिली आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये उमेदवारांची चाचणी होणार आहे. सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना सालाबादाप्रमाणे यंदाही ठाण्यातील शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करून वेगळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलंय. शिवसेनेच्या धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उपक्रम अविरतपणे 18 वर्षांपासून चालू आहे. यंदा या रक्तदान शिबिराचं हे 19वे वर्ष होतं. मध्यरात्री 12:01 या शिबिराचा प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी मैदान तलावपळीसमोर या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक पोलीस, महिला वर्ग तसंच शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी रक्तदान करून उत्स्फूर्तपणे या शिबिराला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात आमदार एकनाथ शिंदे, सरचिटणीस नारायण पाटील, ठाणे विधानसभा क्षेत्र शहर प्रमुख हेमंत पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 29,570 व्यक्तींनी रक्तदान केलं असून याचा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो असं आमदार एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तसंच काँग्रेस हे जनतेचं रक्त शोषण्याचंच काम करत आहे अशी टीका देखील आमदार एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. रक्तदान केलेल्यांना प्रमाणपत्र देऊन आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. एकीकडे तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय, तर दुसरीकडे महत्वाची कौशल्य संपादन केलेल्या व्यक्तींचा तुटवडा भासतोय. ही विसंगती दूर व्हावी म्हणून ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दर मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी मराठी तरुण तरुणींसाठी करिअर काउन्सिलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याद्वारे योग्य ते करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. मराठी तरुण तरुणी आज अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत. या नववर्षात मराठी युवा शक्ती रोजगाराभिमुख करण्यासाठी मनसेनं मराठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेत. ठाणे मनसेकडून विनामूल्य सल्ला आणि मार्गदर्शन देण्याचा कार्यक्रम दिनांक 4 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत हरिनिवास सर्कल नौपाडा इथे आयोजित करण्यात आलाय. या शिबिरास आनंद मापुसकर आणि पंकज चव्हाण हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रोजगाराचं दुसरं साधन म्हणून कमी शिकलेल्या युवा पिढीसाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं दिनांक 3 ते 5 जानेवारी दरम्यान शासकीय शुल्कात मोटर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून देण्यात येणार आहेत. लायसन्स हवे असलेल्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत मनसेच्या ठाण्यातील आराधना सिनेमा चौक येथील कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन ठाणे मनसे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी केलं आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये सातत्य राहावं आणि व्यक्तिगत स्वरूपात तरुण तरुणींना कायम चांगलं करिअर पर्याय म्हणून मिळावं. तसंच शाळा सोडल्यानंतर शिक्षणासाठी अभ्यासक्रमात कोणता विषय निवडावा आणि निवडलेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास कशा पद्धतीनं करावा याविषयीचं हे मार्गदर्शन शिबिर असणार आहे. तरी मराठी तरुण तरुणींनी या सर्व शिबिरासाठी उपस्थित राहावं असं आवाहन मनसेचे निलेश चव्हाण यांनी केलं आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. नववर्षाच्या स्वागतात ठाणेकर मग्न असतानाच काल ठाण्यामध्ये 2 एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत. ठाण्यातील ठाणे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या लुईसवाडी आणि रघुनाथ नगर परिसरातील 2 एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. सर्वत्र पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था चोख असतानाही हा चोरीचा प्रकार घडलाय. या एटीएम फोडीच्या गुन्ह्यात किती रुपयांची रोकड गेली आहे याचा शोध वागळे स्टेट पोलीस करत आहेत. या गुन्ह्यानंतर वागळे स्टेट पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही पुरावा उपलब्ध होतो आहे का याचा शोध सुरू आहे. दरम्यान हायवे शेजारी झालेल्या या प्रकारामुळे हे चोरटे ठाण्याबाहेरचेही असू शकतात असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणेकरांनी केलं नववर्षाचं जल्लोषात स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेला उद्यापासून होणार सुरुवात आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात देखील 31 डिसेंबरच्या मध्यरात्री झाली ठाण्यात 2 एटीएम मध्ये चोरी. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर निर्माण झालं प्रश्नचिन्ह. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 977350333. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी.
नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.